हाय एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम आणि धन्यवाद सगळ्यांना. आपली 300 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. सो सबस्क्राईब करा अजून आपली फॅमिली वाढण्यासाठी, ब्लॉसम फॅमिली. सो बॅक टू द स्टडीज. उद्या माझी MST-CETची एक्झाम आहे. सो शिफ्ट सेकंड आहे माझी. अँड आता मी सध्या रिव्हिजनच करते. मी सध्या खूप शांत साऊंड करते कारण पॅनिक मी आहे, बट मला एक्सप्रेस करता येत नाही. आणि हे ज्या म्हणतात ना की ते आंधी आणि से पहले जो सन्नाटा होता आहे, ते वादळापूर्वीची शांतता, ते त्याला असं वाटायला मला, असं मी शांत आहे त्यासाठी. सो इट्स ओके, बट कारण पॅनिक होऊन काहीच होणार नाही. आपल्याला जेवढं रिव्हिजन करायचं आहे तेवढं आपल्याला छान लक्षात राहणार नाही, कारण माइंडच तेवढं प्रोसेस करणार नाही. सो मी सध्या शांतच आहे. एकदा सगळं रिव्हिजन झाल्यावरती मी पॅनिक करणार आहे. बट सध्या मी ठरवलं आहे शांत राहायचं आणि अभ्यास जे झाले आपलं ते वाचायचं. सो मी सध्या तर केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक रीड करते, ऑर्गॅनिकचा सेक्शन पूर्ण, आणि अबाउट मॅथ. सो मी कालही केलं आहे थोडं मॅथचं, आणि आज आता मी पूर्ण मॅथचे फॉर्म्युले रिव्हिजन, जुगाड, जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट नाही, मी सगळेच MCQ बघणार, म्हणजे PYQs बघणार आहे, जस्ट ओव्हरलुक करणार आहे. आणि फिजिक्सचं पण मी काल दुपारी केलं होतं आणि उद्या सकाळी करणार आहे मी फिजिक्सचं फ्रेश माइंडने. सो फॉर्म्युले रिव्हिजन अँड ऑल. सो हेच आहे माझं आता स्टडी अपडेट आणि मी जे काही करणार आहे ते. सो आणि एक्झामचा रिव्ह्यू म्हणजे मला कशी एक्झाम गेली, सो माझं पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन परवा दिवशी, कारण उद्या तर नाही, तेवढं मला नाही जमणार करायला शेअर. सो हेच सगळं नेक्स्ट जर्नी पाहण्यासाठी आणि सेकंड अटेम्प्टपर्यंत आपल्याला छान अभ्यास करायचा आहे गाईज. सो सगळ्यांनी छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि आता मला रात्री मंदिरात पण जायचं आहे, कारण म्हणतात ना ते 99% आपलं जे हार्डवर्क असतं ते लागतं, बट 1% आपलं लकच आपल्याला कामाला येत असतं. सो त्याच 1% लक मागण्यासाठी मी आज जाणार आहे. सो तुम्ही असं एकदा थोडंसं फ्रेश व्हा, सो थोडंसं वॉक करून या, सो माइंड फ्रेश होईल. सो हेच होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.